नेहमी आपण ऐकतो की हाडे मजबूत करण्यासाठी रोज एक ग्लास दूध पिलंच पाहिजे. म्हणजे लहानपणापासून आपल्यावर हेच बिंबवलं गेले ना. पण जर मी असं म्हटलं की दुधापेक्षा एक वाटी कोबी किंवा शिमला मिरची खाणे जास्त फायद्याचे आहे, तर साहजिकच कोणाचा विश्वास बसणार नाही. हो, नक्कीच. कारण ते आपल्या नेहमीच्या समजुतीच्या अगदी उलट आहे. पण कसं आहे ना, आज आपण ज्या स्रोतांवर आणि माहितीवर ही सखोल चर्चा करणार आहोत, ते हे सगळे जुने समज खरोखरच मोडून काढतात. अगदी बरोबर. आजच्या या सखोल चर्चेमध्ये आपले स्वागत आहे. वयाच्या 30व्या वर्षानंतर आपली हाडे आणि मणका आतून हळूहळू कमकुवत कसा होऊ लागतो आणि केवळ कॅल्शियमच्या गोळ्यांवर अवलंबून न राहता आयुष्यभरासाठी हा सांगाडा कसा मजबूत ठेवायचा, याच्या अगदी मुळाशी आपण जाणार आहोत. चला तर मग हे सविस्तर समजून घेऊया. आजच्या या चर्चेसाठी आपण जो स्रोत वापरत आहोत तो अतिशय महत्त्वाचा आहे. आपण रत्नागिरीचे सुप्रसिद्ध आयुर्वेद तज्ज्ञ, ज्यांचं नाव डॉक्टर बाबासाहेब रेणुशी आहे, त्यांनी दिलेल्या विस्तृत माहितीचे आज विश्लेषण करणार आहोत. आणि त्यांच्याबद्दलची एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट मला इथे सांगावीशी वाटते. ते आयुर्वेदामध्ये MD मेडिसिन आहेत, पण ते केवळ एका स्थानिक क्लिनिकपुरते मर्यादित नाहीयेत. त्यांनी चक्क जागतिक आरोग्य संघटना म्हणजे WHO, तसेच युनायटेड नेशन्स आणि युनिसेफ सारख्या अतिशय प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय संस्थांसाठी संशोधक म्हणून काम केले आहे. हो, ही खरोखरच मोठी गोष्ट आहे. जर आपण याला मोठ्या चित्राशी जोडले तर आपल्याला समजेल की त्यांचं काम हे केवळ जुन्या ग्रंथांचे वाचन करण्यापुरते मर्यादित नाहीये. ते पारंपरिक आयुर्वेदाला थेट आधुनिक विज्ञानाच्या निकषांवर घासून पाहतात. म्हणजे अगदी कोरोनाच्या काळातही त्यांनी WHO सोबत महत्त्वाचे संशोधन केले होते, ज्यासाठी त्यांना जागतिक स्तरावरील पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते ना. अगदी बरोबर. आणि त्यांच्या ह्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रदीर्घ संशोधनामुळे त्यांच्या आयुर्वेदिक उपचारांना एक अत्यंत आधुनिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन मिळतो. म्हणजे जेव्हा एखादा रुग्ण तिथे जातो तेव्हा तो केवळ एका पारंपरिक वैद्याकडे जात नसून जागतिक पातळीवर संशोधन केलेल्या एका तज्ज्ञाकडे उपचारासाठी जात असतो. हे ऐकायला खूप आश्वासक वाटते. आता त्यांच्या या माहितीच्या आधारे आपण थेट आपल्या मुख्य विषयाकडे वळूया. वयाच्या 20व्या आणि 30व्या वर्षापर्यंत आपल्या हाडांची घनता, ज्याला आपण बोन मास म्हणतो, ती सर्वाधिक असते. म्हणजे शरीरात कॅल्शियम साठवण्याची प्रक्रिया सुरू असते. पण 30व्या वर्षानंतर हे सगळं थांबतं. हो, आणि तिथूनच खरी समस्या सुरू होते. 30व्या वर्षानंतर शरीर नवीन कॅल्शियम साठवण्याऐवजी हाडांमधले जे जुने कॅल्शियम आहे तेच फ्रवापरण्यास सुरुवात करते. आणि इथूनच हाडे ठिसूळ होण्याची प्रक्रिया सुरू होते. अरे बापरे. म्हणजे म्हणूनच वय वाढल्यावर थोडं जरी पडलं तरी फ्रॅक्चर होण्याचा धोका वाढतो तर? अगदी तेच. आता इथे सर्वात मोठा प्रश्न हा निर्माण होतो की मग हाडे मजबूत ठेवण्यासाठी नेमका आहार कोणता असावा? फक्त दूध पुरेसे आहे का? आणि इथेच ती दुधाची आणि भाज्यांची रंजक गोष्ट समोर येते. कारण द जर्नल ऑफ न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित झालेल्या एका महत्त्वपूर्ण संशोधनाचा संदर्भ आपल्या या स्रोतामध्ये दिला आहे. हाडांसाठी केवळ दूध पिणे पुरेसे नाही, तर काही विशिष्ट भाज्यांचं महत्त्व त्याहून खूप मोठे आहे. होय, ते संशोधन खूपच बोलके आहे. या संशोधनात साधारण 102 अशा वयस्कर व्यक्तींना निवडले गेले होते, जे त्यांच्या दैनंदिन आहारात भाज्यांचं प्रमाण खूप कमी ठेवत असत. म्हणजे ते भाज्या जास्त खात नव्हते. हो, मग सलग 8 आठवडे चाललेल्या या प्रयोगात निम्म्या लोकांना त्यांच्या नेहमीच्या आहारासोबत रोज अंदाजे 270 ग्राम म्हणजे साधारण एक मोठी वाटी भरून अतिरिक्त भाज्या खायला दिल्या गेल्या. अच्छा, फक्त भाज्या वाढवल्या आहारात? हो, फक्त भाज्या. आणि 8 आठवड्यानंतर जेव्हा पुन्हा तपासणी झाली तेव्हा ज्या गटाने जास्त भाज्या खाल्ल्या होत्या त्यांच्या हाडांची स्थिती, त्यांची घनता आणि मजबूती पूर्वीपेक्षा लक्षणीयरित्या सुधारलेली आढळली. हे खरंच आश्चर्यकारक आहे. कारण भाज्यांमध्ये दुधाइतकं थेट कॅल्शियम नसते. मग हाडांची स्थिती कशी काय सुधारली? मला वाटतं हे समजून घ्यायचे असेल तर आपण घर बांधण्याचे एक रूपक वापरू शकतो. हो, ते रूपक अगदी चपखल बसते इथे. म्हणजे हाडं मजबूत करणे म्हणजे एखादी भक्कम इमारत बांधण्यासारखी आहे. आपण जे कॅल्शियम खातो त्या म्हणजे इमारतीच्या विटा. पण केवळ एकावर एक विटा रचून कधीच घर उभं राहत नाही. त्या विटांना एकत्र घट्ट बांधून ठेवण्यासाठी सिमेंट लागते, पाणी लागते आणि ते काम करणारे कुशल कामगार लागतात. जर सिमेंटच नसेल तर त्या विटांचा काही उपयोग होत नाही. हाच तो खरा वैज्ञानिक दुवा आहे. आणि हे सिमेंट आणि कामगार म्हणजेच इतर अत्यंत आवश्यक पोषक तत्वे जसे की व्हिटॅमिन डी आहे, व्हिटॅमिन के, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी आणि मॅग्नेशियम. आपण फक्त कॅल्शियमच्या गोळ्या खातो,
पण हे इतर घटक पूर्णपणे विसरून जातो. म्हणजे ते शोषलेच जात नाही शरीरात. अगदी. उदाहरणार्थ, व्हिटॅमिन डी शरीराला अन्नातून कॅल्शियम शोषून घेण्यास मदत करते. जर शरीरात व्हिटॅमिन डी नसेल तर आपण कितीही कॅल्शियमयुक्त आहार घेतला तरी तो शरीराबाहेर फेकला जातो. आणि यात व्हिटॅमिन केचं काम काय असतं नक्की? व्हिटॅमिन के हे एक प्रकारे ट्रॅफिक हवालदारासारखं काम करते. म्हणजे ते कॅल्शियमला रक्तवाहिन्यांमध्ये साठण्यापासून रोखते आणि थेट हाडांकडे दिशा दाखवून पाठवते. यामुळे हाडांना फ्रॅक्चर आणि ऑस्टिओपोरोसिसपासून संरक्षण मिळते. अच्छा, म्हणजे ते कॅल्शियम योग्य जागी पोहोचवण्याचं काम करतं. आणि बाकीचे घटक? याशिवाय पोटॅशियम शरीरातील ॲसिडची पातळी नियंत्रित ठेवते, ज्यामुळे हाडांची झीज थांबते. व्हिटॅमिन सी हे कोलेजन नावाचं प्रोटीन तयार करते, जे हाडांना लवचिकता देते. आणि मॅग्नेशियम हाडांची घनता टिकवून ठेवण्याचं महत्त्वाचं काम करते. म्हणूनच भाज्यांचा उपयोग हा या सर्व पोषक तत्वांसाठी होतो. म्हणूनच डॉक्टर रेणुशे काही विशेष फळे आणि भाज्यांचा आहारात समावेश करण्याचा सल्ला देतात. म्हणजे त्यात ब्रसेल्स स्प्राउट झाले, शिमला मिरची, रताळे, टोमॅटो, केळी आणि संत्री. हो, आणि यासोबतच टोफू म्हणजे ज्याला आपण सोया पनीर म्हणतो, ते देखील प्रथिनांचा एक उत्तम स्रोत आहे हाडांसाठी. बर, या आहारविषयक चर्चेत एक गोष्ट नेहमी गोंधळात टाकणारी असते, ती म्हणजे दही आणि योगर्ट. हे दोन्ही पदार्थ दुधापासूनच बनतात, पण मग यात नक्की फरक काय आहे? भारतीय जेवणात तर दह्याचं महत्त्व खूप आहे. गोंधळ बऱ्याच जणांचा उडतो. आपल्याला वाटते की दह्यालाच इंग्रजीत योगर्ट म्हणतात, पण वैज्ञानिकदृष्ट्या हे दोन्ही पदार्थ बनवण्याची पद्धत पूर्णपणे वेगळी आहे. आपण जे घरी विरजण लावून बनवतो ते दही असते. दही बनवण्यासाठी दुधात लिंबाचा रस किंवा व्हिनेगरसारखे ॲसिडिक घटक मिसळले जातात किंवा जुने विरजण वापरले जाते. आणि मग योगर्ट कसे बनवतात? योगर्ट हे नैसर्गिक विरजणातून नाही, तर प्रयोगशाळेत तयार केलेल्या विशिष्ट बॅक्टेरियांचा वापर करून बनवले जाते, ज्याला योगर्ट कल्चर म्हणतात. जेव्हा हे कल्चर पाश्चराइज दुधात मिसळले जाते, तेव्हा दुधातील लॅक्टोज आंबून लॅक्टिक ॲसिड तयार होते. अच्छा, म्हणजे ती एक वेगळी रासायनिक प्रक्रिया आहे. हो, आणि या लॅक्टिक ॲसिडमुळे योगर्टला एक विशिष्ट घट्टपणा येतो आणि त्यात प्रोबायोटिक्सची संख्या दह्यापेक्षा खूप जास्त असते. पण हाडांच्या मजबूतीसाठी आणि ऑस्टिओपोरोसिस टाळण्यासाठी दोन्ही पदार्थ अत्यंत उपयुक्त आहेत. आता आहाराचा हा भाग समजल्यावर इथेच खरी रंजक गोष्ट समोर येते. जर शरीरात कॅल्शियम आणि या सर्व विटॅमिन्सची कमतरता निर्माण झाली, तर त्याचा सर्वात पहिला आणि मोठा फटका आपल्या पाठीच्या कण्याला म्हणजेच मणक्याला बसतो. कारण तोच आपल्या शरीराचा मुख्य आधारस्तंभ आहे. माहितीनुसार दर 10 पैकी 8 व्यक्तींना आयुष्यात कधीतरी मानदुखी किंवा कंबरदुखीचा गंभीर त्रास होतोच. होय, आणि याचे मुख्य कारण मणक्याच्या रचनेत दडलेले आहे. मानवी पाठीचा कणा हा एकूण 33 मणक्यांची एक गुंतागुंतीची मालिका आहे. यात 7 मानेचे, 12 पाठीचे आणि 5 कमरेचे मणके असतात आणि खाली काही जोडलेले मणके असतात. या 2 मणक्यांच्या मध्ये एक कुशन किंवा गादी असते, जी आपण चालताना किंवा उड्या मारताना एक शॉक ॲब्झॉर्बर सारखे काम करते. आणि याच मणक्यांच्या मधून एक पोकळी जाते ना, ज्यातून आपला मज्जारज्जू म्हणजे स्पायनल कॉर्ड डोक्यापासून कमरेपर्यंत जातो आणि तिथूनच संपूर्ण शरीरात जाणाऱ्या नसा बाहेर पडतात. अगदी अचूक. जेव्हा या मणक्यांमधील गादी झिजते किंवा आपल्या चुकीच्या बसण्याच्या सवयींमुळे मणक्यांवर अतिरिक्त ताण येतो, तेव्हा ती गादी सरकते आणि या नसांवर दबाव पडतो. म्हणजे नस दबली जाते. हो, जर मानेजवळच्या नसेवर दबाव पडला तर मुंग्या आणि वेदना हाताच्या बोटांपर्यंत जातात. आणि जर कमरेत दबाव पडला तर तोच त्रास पायांपर्यंत जातो, ज्याला आपण सायटिका म्हणतो. पण इथे मला एक प्रश्न विचारायचा आहे. बऱ्याच लोकांचं, विशेषतः तरुणांचा असा समज असतो की आपण रोज 1 तास जिममध्ये जातो, भरपूर व्यायाम करतो किंवा धावायला जातो, मग आपल्याला मानदुखी किंवा कंबरदुखीचा त्रास कसा काय होऊ शकतो? हा समज कितपत खरा आहे? हा एक अत्यंत मोठा आणि धोकादायक गैरसमज आहे. डॉक्टर रेणुशे स्पष्ट करतात की जवळपास 90% मानदुखी आणि कंबरदुखी ही यांत्रिक म्हणजेच मेकॅनिकल स्वरूपाची असते. यांत्रिक म्हणजे नक्की काय? याचा अर्थ असा की ही वेदना शरीरातील एखाद्या अंतर्गत रोगामुळे नाही, तर दैनंदिन जीवनातील चुकीच्या हालचालींमुळे निर्माण झालेली असते. जर आपण रोज 1 तास व्यायाम करत असू, पण उरलेले 10 तास ऑफिसमध्ये चुकीच्या पद्धतीने वाकून लॅपटॉपवर काम करत असू किंवा जड वस्तू झटक्यात चुकीच्या पद्धतीने उचलत असू, तर तो 1 तासाचा व्यायाम आपल्याला या यांत्रिक वेदनेपासून वाचवू शकत नाही. अच्छा,
म्हणजे संपूर्ण दिवसातील आपली पोश्चर आणि बसण्याची पद्धत जास्त महत्वाची आहे. स्रोतामध्ये हे देखील स्पष्ट केले आहे की खूप काळ दुखत असेल तर सर्जरी हाच एकमेव उपाय आहे, किंवा कायम बेडरेस्ट घेतली पाहिजे, किंवा मानेचा पट्टा वापरलाच पाहिजे. हे समज अत्यंत चुकीचे आहेत. उलट बेडरेस्टमुळे पाठीचे स्नायू आराम करण्याऐवजी अधिक कमकुवत होतात असं त्यात म्हटलंय. छोटे पण जाणीवपूर्वक बदल करणे, ज्याला आपण एर्गोनॉमिक ॲडजस्टमेंट्स म्हणतो. जर सलग बसून काम करायचे असेल तर दर 45 ते 60 मिनिटांनी खुर्चीवरून उठून ब्रेक घ्यावा. उभे राहून शरीर आणि स्नायू ताणावेत. आणि बसतानाची पद्धत कशी असावी? खुर्चीत बसताना अगदी पाठीमागे सरकून बसावे, जेणेकरून पाठीला योग्य आधार मिळेल. आणि झोपताना शरीराच्या सर्व अवयवांवर समान दबाव पडेल याची काळजी घेणं गरजेचं आहे. हो, झोपण्याच्या सवयीबद्दलही एक अत्यंत सोपी पण महत्वाची गोष्ट सांगितली आहे. आपण आराम मिळवण्यासाठी खूप मऊ गादी शोधतो, पण मऊ गादी मणक्यासाठी खूप हानिकारक असते. त्याऐवजी कडक पण उबदार बिछाण्यावर झोपण्याची सवय असावी, ज्यामुळे मणक्याला योग्य आधार मिळतो. अगदी बरोबर. आणि यासोबतच सकाळी उठल्यावर पाठीची लवचिकता टिकवण्यासाठी आणि ताठरपणा कमी करण्यासाठी काही रोजच्या सवयी अंगी बाणणं आवश्यक आहेत. जसे की सकाळी भुजंगासन आणि पवनमुक्तासन यांसारखी योगासने करावेत. तसंच मान आणि कमरेसाठी मेकॅन्झी पद्धतीचे जे व्यायाम आहेत ते खूप उपयुक्त ठरतात. हे सर्व उपाय प्रतिबंधात्मक झाले, म्हणजे आजार होऊ नये म्हणून. पण जेव्हा वेदना वाढते आणि आजार बळावतो, तेव्हा योग्य निदान कसे करायचे हा खरा प्रश्न उभा राहतो. आजकाल मणक्याचा थोडा जरी त्रास झाला तरी लगेच MRI सारख्या महागड्या आणि मोठ्या चाचण्या सुचवल्या जातात. हो, आजकाल तो एक ट्रेंडच झाला आहे. पण यातली सर्वात आकर्षक गोष्ट म्हणजे डॉक्टर रेणुशे यांची निदान पद्धती पूर्णपणे वेगळी आहे. ते आधुनिक मशीनवर पूर्णपणे अवलंबून न राहता नाडी परीक्षा या प्राचीन कलेचा वापर करतात. पण इथे थोडी शंका येते. म्हणजे फक्त नाडी तपासून मणक्याच्या आतल्या नसांचा आजार कसा काय समजू शकतो, हे आजच्या वैज्ञानिक युगात थोडे कठीण वाटते समजायला. आपला संशय अगदी साहजिक आहे, पण हे समजून घेण्यासाठी आपण ECGचं उदाहरण घेऊया. ECG मशीन काय करतं? ते हृदयाचे ठोके आणि विजेच्या लहरी तपासून हृदयातील ब्लॉकेजेसची माहिती देते. नाडी परीक्षेचं विज्ञानही काहीसे असेच, पण अधिक सूक्ष्म आहे. डॉक्टर रेणुशे नाडी परीक्षेवर प्रभुत्व मिळवलेले डॉक्टर आहेत. ते या माध्यमातून वातविकारांचे एकूण 80 प्रकार अचूकपणे ओळखू शकतात. 80 प्रकार? बापरे! म्हणजे शरीरातील अगदी सूक्ष्म बदलही त्यांना समजतात तर? हो ना. जेव्हा शरीरात सूज असते किंवा इन्फ्लेमेशन असते तेव्हा रक्ताभिसरणाचा वेग, त्याची लय आणि नाडीचे तापमान बदलते. शरीरातील वाढलेला वातदोष नसा आणि हाडांवर कसा परिणाम करत आहे हे ते नाडीच्या ठोक्यांवरून ओळखतात. म्हणजे MRI करण्यापूर्वीच त्यांना आजाराची कल्पना येते. अगदी. यामुळे मणक्यातील किंवा सांध्यांमधील नसांचे अतिसूक्ष्म आजार अगदी लक्षणे गंभीर स्वरूप धारण करण्यापूर्वीच ओळखता येतात. MRI मध्ये केवळ रचनात्मक म्हणजे स्ट्रक्चरल नुकसान दिसते की हाड कुठे सरकले आहे, पण नाडी परीक्षेत त्यामागचे कार्यात्मक कारण समजते की पचनात किंवा वातदोषात कुठे बिघाड झाला आहे ज्यामुळे ते हाड सरकले आहेत. हा खूप मोठा फरक आहे. पण जर नाडी परीक्षा इतकी अचूक आहे, तर मग नवीन रुग्णांनी त्यांच्या क्लिनिकला भेट देताना जुने एक्स-रे किंवा ब्लड रिपोर्ट का सोबत आणायचे? प्रज्ञा क्लिनिकमध्ये जाण्याची प्रक्रिया आणि तयारी नक्की काय असावी? हा खूप चांगला प्रश्न आहे. आणि इथेच त्यांचा जागतिक संशोधनाचा अनुभव कामी येतो. ते जुन्या आणि नव्या विज्ञानाचा सुरेख संगम करतात. नाडी परीक्षणे मुळातील आजार समजतो, पण आधुनिक रक्तचाचण्या जसे की CBC आहे, CRP, युरिक ॲसिड आणि HLA-B27 यांसारख्या टेस्ट आजाराची सद्यस्थिती आणि तीव्रता मोजण्यास मदत करतात. म्हणजे त्या आकडेवारीवरून आजाराची पातळी समजते. हो. उदाहरणार्थ CRP टेस्ट शरीरातील एकूण सूज किती आहे हे सांगते आणि HLA-B27 ही टेस्ट मणक्याच्या संधिवाताचे अनुवांशिक कारण शोधते. यामुळे उपचारांची दिशा ठरवणे अधिक सोपे आणि अचूक होते. आणि डॉक्टर रेणुशे यांचे एक मोठं वेगळेपण इथे सांगावेसे वाटते. बऱ्याचदा आपण मोठ्या लॅबमधनं रिपोर्ट आणतो जे पूर्णपणे इंग्रजीत असतात आणि सामान्य माणसाला त्यातले काहीच समजत नाही. पण डॉक्टर रेणुशे हे सर्व इंग्रजी रिपोर्ट रुग्णांना अतिशय सोप्या आणि घरगुती मराठी भाषेत समजावून सांगतात, तेही अगदी मोफत. हो, हा रुग्णांसाठी खूप मोठा दिलासा असतो. नक्कीच. रुग्णांनी त्यांच्याकडे जाताना आपले जुने रिपोर्ट घेऊन जावे. आणि मला वाटतं रुग्णांनी तिथे गेल्यावर नक्की कोणते प्रश्न विचारले पाहिजेत हेही महत्वाचे आहे. हो, रुग्णांनी स्पष्टपणे विचारले पाहिजे की माझ्या आजाराचे मूळ कारण काय आहे
आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा जो आयुर्वेदिक उपचार तुम्ही देणार आहात तो माझ्या सध्याच्या ॲलोपॅथी गोळ्यांसोबत कसा काम करेल. बरोबर. उपचारांच्या बाबतीत हा अत्यंत संवेदनशील मुद्दा नेहमी चर्चेत येतो. ॲलोपॅथी आणि आयुर्वेदाचा सुरळीत संगम कसा करायचा? अनेक रुग्ण वर्षानुवर्षे ब्लड प्रेशर, डायबिटीस, थायरॉईड यासाठी आयुष्यभर ॲलोपॅथीची रसायनं घेत असतात. जेव्हा ते आयुर्वेदाकडे वळतात तेव्हा त्यांना भीती असते की आता जुनी औषधे अचानक बंद करावी लागतील का? आणि तसं अचानक औषधे बंद करणे खरोखरच धोकादायक ठरू शकते. पण डॉक्टर रेणुशेन यांचा दृष्टिकोन अतिशय संतुलित आहे. ते कोणतीही ॲलोपॅथिक औषधे एकदम बंद करण्याचा सल्ला देत नाहीत. उलट त्या जुन्या रासायनिक औषधांसोबतच आयुर्वेदिक उपचार सुरू ठेवता येतात. म्हणजे दोन्ही एकत्र घेऊ शकतो आपण. हो, आणि याचे अत्यंत चांगले परिणाम रुग्णांना मिळतात. ॲलोपॅथीच्या दीर्घकाळ चालणाऱ्या औषधांमुळे यकृत किंवा किडनीवर जे साईड इफेक्ट्स होण्याची शक्यता असते ते आयुर्वेदाच्या साथीमुळे लक्षणीयरित्या कमी होतात. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि हळूहळू मूळ आजार आटोक्यात आल्यावर ॲलोपॅथिक औषधांचा डोस डॉक्टरांच्या सल्ल्याने कमी करता येतो. हे एक अतिशय सुरक्षित संक्रमण आहे. आता आपण आयुर्वेदिक उपचारांच्या सर्वात महत्त्वाच्या आणि चमत्कारी भागाकडे येऊया, ते म्हणजे पंचकर्म. आपण पाहतो की सामान्य उपचारांमध्ये पेनकिलर गोळ्या देऊन मणक्याची किंवा सांध्यांची वेदना फक्त तात्पुरती दाबली जाते. पण पंचकर्म हे मुळावर कसे काम करते? पंचकर्म हे शरीराची पूर्णपणे शुद्धी करण्याचे एक सखोल विज्ञान आहे. यात अनेक टप्पे असतात. उदाहरणार्थ अन्नस्वेदन. यात निरगुडीच्या पानांचा काढा किंवा ओव्याच्या गरम वाफेने दुखणाऱ्या भागावर शेक दिला जातो. यामुळे काय होतं? यामुळे तिथल्या स्नायूचा कडकपणा आणि नसांची सूज तात्काळ कमी होते. पण मणक्याच्या आणि सांध्यांच्या आजारातील सर्वात खात्रीशीर उपाययोजना म्हणजे बस्ती. बस्ती म्हणजे औषधी तेल किंवा काढ्याचा ॲनिमा. पण कमरेच्या किंवा मणक्याच्या दुखण्याशी आणि आतड्याचा काय संबंध? ॲनिमामुळे मणक्याचे दुखणे कसे काय थांबू शकते? हा प्रश्न अनेकांना पडतो. आयुर्वेदानुसार आपल्या शरीरातील पक्वाशय म्हणजेच मोठे आतडे हे वातदोषाचे मुख्य निर्मितीस्थान आहे. वात वाढला की शरीरात कोरडेपणा येतो आणि सांध्यांमधलं वंगण आटते. अच्छा, म्हणजे मूळ तिथे आहे. हो, जेव्हा औषधी तेल, तूप किंवा काढ्याची बस्ती दिली जाते तेव्हा ती थेट आतड्यात जाऊन वातावरण नियंत्रण मिळवते. आतड्यातून ते औषधी तेल संपूर्ण शरीरात शोषले जाते आणि मणक्यांचे, सांध्यांचे आतून पोषण करून पुन्हा स्निग्धता निर्माण करते. वातदोषाचे समूळ उच्चाटन होते. आणि यासोबतच तो कटिबस्ती नावाचा प्रकारही असतो ना? अगदी बरोबर. कटिबस्तीमध्ये कमरेवर कणकेचे पाळे करून त्यात औषधी आणि कोमट तेल विशिष्ट काळासाठी मुरवले जाते. यामुळे मणक्यांमधील वंगण पुन्हा तयार होण्यास आणि हाडांची झीज भरून येण्यास थेट मदत होते. म्हणजे केवळ बाहेरून मलम लावण्यापेक्षा आतून पोषण करणं जास्त महत्वाचं आहे. आता आपण निदानापासून ते रोगमुक्तीपर्यंतचा प्रवास कसा असतो हे खऱ्या रुग्णांच्या अनुभवांवरून समजून घेऊया. स्रोतामध्ये 2 खूप छान उदाहरणं दिली आहेत. एक मच्छीचा व्यवसाय करणारी महिला होती. सतत थंड पाण्यात आणि बर्फात उभं राहून काम केल्यामुळे तिचे गुडघे आणि मणका पूर्णपणे खराब झाला होता. हो, आणि तिला डॉक्टरांनी तातडीने सर्जरी सुचवली होती. हो, पण या वयात सर्जरी नको म्हणून तिने डॉक्टर रेणुशे यांचे उपचार सुरू केले आणि 2 वर्षांच्या सातत्यपूर्ण आयुर्वेदिक उपचारानंतर आज ती महिला कोणत्याही सर्जरी विना पूर्णपणे बरी झाली आहे. हे उदाहरण खरोखरच आयुर्वेदाची ताकद दाखवते. आणि दुसरं उदाहरण एका त्वचा विकाराच्या रुग्णाचे आहे. 15 वर्ष सोरियासिस या गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या एका रुग्णाला सर्व प्रकारची औषधं घेऊनही काहीच फायदा होत नव्हता. पण नाडी परीक्षेने अचूक निदान झाल्यानंतर रक्तशुद्धीकरणाच्या चिकित्सेने तो आजार अवघ्या 8 महिन्यात समूळ नष्ट झाला. बापरे, 15 वर्षांचा आजार 8 महिन्यात गेला. हे ऐकल्यावर स्वाभाविकच असा विचार येतो की हा वातदोष वाढू नये आणि आपले मणके सुरक्षित राहावेत यासाठी आपण रोजच्या आहारात कोणते बदल करावेत? म्हणजे रुग्णांसाठी वातदोषाचं पथ्यपाणी नक्की काय असावे? आयुर्वेदामध्ये पथ्याला उपचारां इतकेच महत्त्व दिले आहे. वात कमी करण्यासाठी आहारात जुना तांदूळ, मूग, लसूण आणि गाईचे साजूक तूप यांचा समावेश नक्की असावा. तसंच एक अत्यंत प्रभावी उपाय म्हणजे एरंडेल तेल. एरंडेल तेल कसे घ्यायचे? रोज रात्री झोपताना कोमट पाण्यासोबत 1 ते 2 चमचे एरंडेल तेल घेतल्यास मलावैष्टंभ म्हणजे बद्धकोष्ठता दूर होते. पोट साफ राहिल्याने सांध्यांना आतून उत्तम स्निग्धता मिळते. आणि या उलट कोणते पदार्थ कटाक्षाने टाळावेत?
अपथ्य काय आहे? आंबट पदार्थ हे हाडांची झीज अत्यंत वेगाने करतात. त्यामुळे दही, चिंच, इडली, ढोकळा यांसारखे आंबट पदार्थ वाताच्या रुग्णांनी पूर्णपणे वर्ज करावेत. म्हणजे रविवारच्या सकाळचा इडली आणि सांबारचा बेत वाताच्या रुग्णांना पूर्णपणे विसरावा लागेल. आणि मला वाटतं उपवासाचे पदार्थ जसे की साबुदाणा वगैरे ते पण टाळावेत का? अगदी बरोबर. साबुदाणा, बटाटा, वाटाणे यांसारखी वात वाढवणारी धान्य आणि अति तिखट पदार्थ सांधेदुखीच्या रुग्णांनी कटाक्षाने टाळले पाहिजेत. हे पदार्थ पचायला जड असतात आणि शरीरात कोरडेपणा वाढवतात. जर एखाद्या व्यक्तीला सांधेदुखी, वंध्यत्व, त्वचाविकार किंवा मणक्याची कोणतीही समस्या असेल तर ते थेट डॉक्टर बाबासाहेब रेनुशे यांच्याशी संपर्क साधू शकतात. त्यांचं प्रज्ञा हॉस्पिटल हे कोकण नगर, रत्नागिरी येथे आहे. त्यांचा संपर्क क्रमांक आहे 70 57 39 40 36. मी पुन्हा एकदा सांगते 7057394036. वेळ सकाळी 10 ते 1 आणि सायंकाळी 5 ते 8 अशी आहे. या सर्व सविस्तर चर्चेनंतर शेवटी एक अत्यंत विचार करायला लावणारी गोष्ट मी मांडू इच्छितो. आपल्या शरीरातील वात दोष हा संध्याकाळी, उत्तर रात्री आणि पावसाळ्यात नैसर्गिकरित्या वाढत असतो. याचा अर्थ असा की आपले शरीर निसर्गाच्या या लयीनुसार बनले आहे. आणि हाच विचार आजच्या आपल्या आधुनिक जीवनशैलीवर एक मोठं प्रश्नचिन्ह निर्माण करतो. आपण आजची आधुनिक आणि सुखवस्तू जीवनशैली जगत असताना निसर्गाच्या या प्राचीन लयीशी आपला संपर्क पूर्णपणे तुटला आहे का? जर आपण निसर्गाच्या वेळेनुसार आपले शरीर जुळवून घेतले, आपला आहार आणि विश्रांती या नैसर्गिक लयीशी जोडली, तर कदाचित आपल्याला कोणत्याही औषधांची गरजच भासणार नाही. या एका अंतिम आणि महत्त्वाच्या विचारावर नक्की चिंतन करा. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि सखोल चर्चेत.